शिव्या देणाऱ्या तरुणांना मी माफ करतो असं म्हणत पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला। मोदींच्या माफ करतो या वक्तव्यावरून ठाकरे बंधूंनी आता टीका केली। जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची माफी कोण मागणार असा सवाल राज ठाकरेंनी केला। तर मोदी शहांनी आधी विद्यार्थ्यांची आणि कुटुंबियांची माफी मागावी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का। ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूं। मोदींनी सांगितलं की आज मी बडे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो। या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार? ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही। मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून। ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे। आणि या भाषेची सुरुवात, ही भाषा योग्य का अयोग्य हा मुद्दा आहेच, पण या भाषेची सुरुवात मुळामध्ये आपल्या देशात जे नमोरुग्ण आहेत, मी ज्यांना मनोरुग्ण तर ते आहेतच, पण नमोरुग्ण आहेत त्यांना देईन ह्याचा दोष। कारण ज्या पद्धतीने गेले काही वर्ष ट्रोलिंग चालतं, इथे सुद्धा ज्या एका मुलीने पोलिसांची गाडी अडवली, रिया अहिर, तिला ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं, ती भाषा, त्या भाषेबद्दल कोणाला माफ करायचं? दगडांवरील आंदोलकांचे ठसे आधारशी लिंक होणार या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला। चंद्रकांत पाटलांनी मेंदूंवरचे फिंगरप्रिंट बघायचे आहेत, हे कसले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री अशा शब्दात राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे। दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनावर चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी चांगलेच टोले मारले। राज ठाकरेंनीही चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली। विद्यार्थी आंदोलनावेळी ज्यांनी दगडफेक केली त्यांचे दगडांवरचे फुटप्रिंट्स थेट आधारशी लिंक होणार असं चंद्रकांत पाटील म्हणाले। एका पत्रकाराच्या व्हिडिओचा दाखला देत आपण हे बोलत असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं। चंद्रकांत पाटलांना फिंगरप्रिंट्स म्हणायचं होतं, पण त्यांनी फुटप्रिंट्स हा शब्द वापरला होता। तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होते। जबरी गुन्ह्यांमधले किती जण त्यात होते। दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली। हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री, तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री, दगडावरच्या फुटप्रिंट्स त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार। कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत। कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे, तिथेही काही नाही झालं। राज ठाकरे साहेबांना खूप बुद्धी आहे, त्यांच्या बुद्धीची प्रिंट अजून का जनमानसात उठत नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय। 4 ट्रक घेऊन गेलेत, मला कोणतरी म्हटलं, त्यांना जबाबदारी दिली अमित शहानी, दगड गोळा करा म्हणून। चंद्रकांत दादांना कोथरूडचे कार्यकर्ते पाठवले त्यांनी, दगड गोळा करणार, मग ते लॅबमध्ये आणणार आहेत। दादांना स्वतःची जबाबदारी दिली आहे, फिंगरप्रिंट चेक करायची, मग ते आधार लिंकला जोडणार। कोणी सांगितलं तुम्हाला सगळं? मतरूपी दगड संजय राऊत तुम्हाला मारले आणि तुम्हाला घरी बसवलं, हे बघा। चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आणि त्यांचं वक्तव्य अर्धवट दाखवून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय। कॉक्रोच जनता पार्टीला फॉरेन फंडिंग होते का याची चौकशी सुरू असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटले। सीजेपीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू असल्याचं भोयर म्हणाले। तर आम्हाला फॉरेन फंडिंग आलं असेल तर हे गृहमंत्र्यांचं अपयश असा पलटवार अभिजित दिपकेंनी केलाय।
CJP असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात. निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल. देश पातळीवर पण चौकशी सुरू आहे, महाराष्ट्रात पण चौकशी सुरू आहे. निश्चितच ईडी मार्फत त्या ठिकाणी केंद्र स्तरावर देश पातळीवर ही तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. उद्धव ठाकरे आगामी निवडणुका अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात लढतील असा टोला मंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला. तर दिपकेंनी पंतप्रधान मोदींना गुडघे टेकायला लावले, विसरलात का असा सवाल राऊतांनी मंत्री गोरे यांना विचारलाय आणि यावर नवनाथ बन यांनीही उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिले नाहीत आणि त्यांचं अस्तित्व शोधायचा ते प्रयत्न करतायत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील आणि शिवसेना त्याला नेता म्हणून मान्य करेल. काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे. कापायचा नाही, एक नंबरचा हा यड. ग्राहकांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणता येतं? अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं, हे विसरलात का? अभिजित दिपकेमुळे आजही अमित शहा आणि पंतप्रधान हे दडून बसल्यात बिळामध्ये. तुम्ही अभिजित दिपकेविषयी बोलताय म्हणजे तुम्ही या देशातल्या तरुणांचा अपमान करताय. संजय राऊत उभाटा गटाची जमीन भुसभुशीत करणारे गांडूळ आहेत. शब्द कापू नका, गांडूळ हा संविधानिक शब्द आहे. गांडूळ. त्यामुळं जयकुमार गोरेंवर टीका करण्याच्या आधी आपण उभाटाची सगळी जमीन भुसभुशीत करून संपवली. त्यामुळं जे संजय राऊत स्वतः गांडूळ आहेत त्यांनी इतरांवर टीका करू नये. संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंनी चांगलंच झापलं. अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात अशी विचारणा शिंदेंकडून करण्यात आली. महायुतीची भूमिका ठरली नसताना दिपकेंची भेट का असा सवाल शिंदेंनी केलाय. महायुतीत असताना न विचारता जायला नको होतं असं एकनाथ शिंदे म्हणाले. आणि भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी आंदोलनावर स्वारवून केला. त्या ठिकाणी त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्याच्या घरी जाऊन एक प्रकारची पुष्टी देणं, मला वाटतं नेमकं बच्चू कडू संजय शिरसाटच्या मनात काय आहे त्याचंही स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आहे. बच्चू कडूची राजकीय जी काही स्टाईल आहे किंवा स्ट्रॅटेजी, आमदारकी मिळाली त्यातनं फार प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जर नौटंकी केल्या, अशा प्रकारचं जर विपर्यास काही केलं तर मीडिया जागा देते. असं वारंवार त्या ठिकाणी करत राहणार आहे, ज्याच्यामुळे महायुती शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट वाढू शकतं. तर कोर्टात चिन्ह मिळण्याबाबत उद्धव ठाकरेंनी विश्वास व्यक्त केलाय. चिन्ह मिळालं नाही तरी ते गोठवलं जाईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 2029च्या निवडणुकीला 3 वर्ष उरली, तयारीला लागा असे आदेशही ठाकरेंनी दिले. कोर्टात शिवसेनेचं चिन्ह आपल्यालाच मिळेल, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विश्वास व्यक्त. तसंच चिन्ह आपल्याला मिळालं नाही तरी गोठवलं जाईल असंही उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे. ज्यांना काही कारणास्तव दिलेली जबाबदारी पार पाडता येत नसेल त्यांनी पद सोडावं, त्यांची जबाबदारी इतरांना दिली जाईल. 2029च्या निवडणुकीला 3 वर्ष उरली. निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या उद्धव ठाकरेंच्या सूचना. पक्ष बांधणीकडेही लक्ष द्या, पक्षवाढीसाठी हीच योग्य वेळ, उद्धव ठाकरेंच्या सूचना. ग्रामपंचायत निवडणुकीकडेही लक्ष केंद्रित करा, SR मध्ये कोणी वगळलं जाणार नाही याकडे लक्ष द्या, उद्धव ठाकरेंच्या सूचना. सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची दान चोरी होते असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वासांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र राज ठाकरेंनी वाचून दाखवलंय.
अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीनं साऱ्या देशाला धक्का बसलेला असतानाच आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातही करोडोंच्या दानचोरीच्या आरोपांनी खळबळ माजली आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून दरमहा 1.5 कोटींहून अधिकचं दान चोरी झाल्याच्या दाव्यानं हलकल्लोळ माजलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल एक पत्र वाचून दाखवलंय. विशेष म्हणजे दान चोरीकडे बोट दाखवणारं हे पत्र खुद्द सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांनीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलंय. पत्रात काही दिवसांपूर्वीच दानचोरी करणारे कर्मचारी पकडले गेल्याचा दावा पत्र लिहिणाऱ्या विश्वस्तांनी केलाय. सिद्धिविनायक मंदिराचे दानपत्र दर बुधवारी मोजले जातात. पत्रानुसार चोर पकडण्याआधी दर आठवड्याला साधारण 50 लाख इतकं दान येत होतं. मात्र चोर पकडले गेल्याच्या 3 आठवड्यांपासून तेच दान दर आठवड्याला साधारण 1.5 कोटी इतकं भरतंय. त्यामुळेच विश्वस्तांनी सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून दरमहा 1.5 कोटी आणि वर्षाला 18 कोटींचं दान गहाळ होत होतं का असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी सरकारकडे केली आहे. धक्कादायक म्हणजे कर्मचारी पकडले गेले असले तरी या दानचोरी मागे वरिष्ठ पातळीपर्यंत हात आहे असा दाट संशयही खुद्द मंदिराच्याच काही विश्वस्तांनी वर्तवलाय. 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत. तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत. सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही. ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल. सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टवर अध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आहे. खजिनदारपदी भाजपचे पवनकुमार दयाशंकर त्रिपाठी, तर विश्वस्त म्हणून भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मनीषा तुपे, भास्कर विचारे हे आहेत. यापैकी विश्वस्त राहुल लोंढे, मीना कांबळी, गोपाळ दळवी आणि सुदर्शन सांगळे या 4 विश्वस्तांनीच मंदिराच्या दानचोरीबद्दल गंभीर आरोपांचं पत्र लिहिलंय. महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक मंदिर हे शिर्डीतल्या साईबाबांनंतर सर्वात श्रीमंत मंदिर आहे. देशाचा विचार केला तर सर्वाधिक दान येणाऱ्या मंदिरांपैकी सिद्धिविनायक पहिल्या 10 मंदिरांमध्ये येतं. सर्वसाधारण दिवशी 25,000 ते 40,000 भाविक इथं येतात. मंगळवारी किंवा सुट्टीच्या दिवशी भक्तांची संख्या 2 ते 3 लाख आणि अंगारकी गणेश चतुर्थीच्या वेळेस भक्तांचा आकडा दर दिवशी 5 ते 7 लाखांपर्यंत जातो. त्याच मंदिरात दानाच्या चोरीचा आरोप झाल्यानं आणि तो खुद्द विश्वस्तांनीच केल्यामुळे साऱ्या प्रकरणाच्या कठोर चौकशीची मागणी होत आहे. काही ठिकाणी कर्मचारी हातचलाकी करून पैसे काही काढतात. हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही पोलीस खात्याला पत्र लिहिलं की अशा प्रकारची आपण चौकशी करावी आणि हे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. त्यानंतर ते 9 कर्मचारी पकडले गेले, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. त्यामुळे सुद्धा जे उत्पन्न कमी होत होतं ते वाढलं. 2 वर्षापूर्वी 40-45 लाख जर दानपेटीत जमा होत असतील आणि आता ती रक्कम जर 90 आणि साधारण 98 लाखापर्यंत गेली असतील तर त्याच्यामधला फरक का होता हे शोधावं ही यामागची भावना होती. नाशिक शहरातील खड्ड्यांवरून राऊतांनी गिरीश महाजनांवर टीका केली. महाजन म्हणजे चंपतराय, कुंभमेळ्याच्या दानपेट्या लुटणार अशी टीका राऊतांनी केली. तर उभाटा संपवणारे संजय हे महाराष्ट्राचे संपत राऊत असा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय. गिरीश महाजन हे चंपतराय आहेतच बरं का. त्यांची भूमिका चंपतरायची आहे, लुटायचं. आता कुंभमेळ्याच्या दानपेट्या हे लुटणारच आहे, सगळ्यांना माहिती आहे. कुंभमेळ्यातला जो धार्मिक उत्सव आहे हिंदुत्वाचा, ते काय यांना प्रमुख केलाय देवेंद्र फडणवीसनी? 25% गोळा करायला. सगळे ठेकेदार गुजरातचे, हे फक्त 25% घेणार. हे महाराष्ट्राचे चंपतराय आहेत गिरीश महाजन. हे गिरीश महाजन हे चंपतराय नाही आहेत. संजय राऊत तुम्ही संपत राऊत आहात. उभाटा गट संपवण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलंय. त्यामुळं तुम्ही उभाटा गटाला संपवणारे संपत राऊत आहात. चंपतराय कोण आहेत हे देशाने बघितलंय.
परंतु महाराष्ट्राचे संपत राऊत, ज्यांनी संपूर्ण उभाटा गट संपवून टाकला, असे संपत राऊत म्हणजे संजय राऊत आहेत. पुण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला आणि या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंनी अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव केला. तर पुरस्काराने गौरवण्यात आल्यानं डोवाल यांनीही आभार मानले. प्रकार के बड़े फैसले अजीत जी के कार्यकाल में नरेंद्र मोदी जी ने लिए हैं और नरेंद्र मोदी जी के फैसलों के पीछे डोवाल जी का बहुत लंबा अनुभव सिद्ध सलाह भी होता था. संपूर्ण जीवन हे राष्ट्राकरता समर्पित ठेवत आजही राष्ट्राच्या सुरक्षेकरता जे कार्य करतायत अशा अजित डोवालजींना हा पुरस्कार मिळाला, याचा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे. आणि विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत. शेक्सपियर कह गए थे नाम में क्या रखा है, लेकिन मैं कहता हूं अजित डोभाल सिर्फ नाम ही काफी है. देश की सीमाओं की रक्षा के लिए अपने छाती की ढाल बनाने वाले डोभाल जी को अमित भाई के हाथों ये पुरस्कार दिया जा रहा है. ये दुग्ध शर्करा योग है, ये संजोग है. सध्या राज्यभरात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. अनेक जिल्ह्यांमधील नद्यांना पूर आलाय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे चंद्रपूर शहरातील रहमतनगर, सहारा पार्क आणि भिवापूर वार्ड परिसरात पाणी शिरायला सुरुवात झाली. वर्धा नदीच्या उपनद्या असलेल्या झटपट आणि इराई नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे याचा फटका चंद्रपूर शहराला बसायला सुरुवात झाली. तेलंगणाच्या कडे आणि श्रीपाद यल्लमपल्ली धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे प्राणहिता आणि गोदावरी नदीला पूर आलाय. त्यामुळे या नदीकाठावरील गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला. गोदावरी नदीचं पाणी अनेक शेतात शिरलंय, तर प्राणहिता आणि इंद्रावती नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील तलावाची भिंत फुटली. त्यामुळे तलावातील पाण्याचा प्रचंड प्रवाह थेट शेतांमध्ये घुसला. त्यामुळे लागवड केलेली धान पीक वाहून गेलं आणि प्राथमिक माहितीनुसार 100 ते 150 एकराहून अधिक क्षेत्रातील धान पिकाचं नुकसान झालंय. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 6 फुटांपर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे धरणातून 32,776 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय. कोयना धरणात सध्या 90.03% इतका पाणीसाठा आहे. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे साताऱ्यातील संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. या स्मशानभूमीतील अग्निकुंड पाण्यात बुडली आहेत. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्याचसोबत उरमोडी, कण्हेर आणि धोम धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे कृष्णा, कोयना, वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मध्य प्रदेश आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी आणि पूर्णा नदीला पूर आलाय. त्यामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हतनूर धरणाचे 30 दरवाजे उघडण्यात आलेत, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बीडमध्ये सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी श्रीनिवास लखमावाड याला 45 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. विशेष म्हणजे लाच घेण्याआधी हा अधिकारी उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजर होता. बीडमध्ये सामाजिक वनीकरण विभागामधील अधिकारी श्रीनिवास लखमावाड याला राहत्या घरी 45 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून ही धडाकेबाज कामगिरी केली. विशेष म्हणजे लाच घेण्याआधी हा अधिकारी उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजर होता. हे प्रकरण नेमकं काय आहे? सरकारकडून 2025-26 या वर्षासाठी बीड जिल्ह्याला वृक्ष लागवडीसाठी एकूण 3,75 लाखांचा निधी मिळाला. निधी वितरणासाठी आणि वन परिक्षेत्र अधिकाऱ्याची प्रलंबित वेतनवाढ देण्यासाठी लखमावाडने 12% कमिशन मागितलं.
लखमावाडचा महिन्याचा पगार 1.5 लाख असताना त्याने 30 पट म्हणजे तब्बल 45 लाखांची लाच मागितली. सुरुवातीला संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना लाच देण्यास नकार दिला होता, पण लखमावाडने सूडबुद्धीनं अधिकाऱ्याची वेतनवाढ रोखली. निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला. वैतागून तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी एसीबीच्या पथकानं बीडमधील श्रीनिवास लखमावाडच्या घरामध्ये सापळा रचला. लखमावाडनं कमिशनचे पैसे देण्यासाठी तक्रारदाराला घरी बोलावलं होतं. पैसे स्वीकारताना ठरल्याप्रमाणे तक्रारदारानं तोंडावरून हातरुमाल फिरवत घाम पुसण्याचा बहाणा केला. इशारा मिळताच सापळा रचलेल्या एसीबीच्या पथकानं धाड टाकली. लखमावाडला 45 लाखांच्या रोख रकमेसह ताब्यात घेतलं. एसीबीचे डीवायएसपी हनुमंत शिंदे आणि पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली. लाचखोर लखमावाड नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यामधल्या रत्नाळी गावचा रहिवासी आहे. नांदेडमध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यानं बीटेक केलं. 2016 मध्ये झालेल्या MPSC परीक्षेत ST प्रवर्गातून राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला. समाजाला प्रामाणिकपणाचे धडे देणाऱ्या अधिकाऱ्यांनाच लाचखोरी केल्यानं खळबळ माजली आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक.